मित्रांनो नमस्कार. कुचरेकर मास्तर या इंग्रजी शिकण्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये 71व्या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपले आभारही मानतो. आपल्या प्रतिसादामुळे आम्ही इथपर्यंत मजल मारू शकलेलो आहोत. याच्या आधीच्या भागात आपण भूतकाळाचे सारा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ हे उपप्रकार बघितले आणि पूर्ण भूतकाळ तो कसा असतो, त्याचा उपयोग काय आणि त्याच्याकरता सूत्र काय हे पाहिलं. आता आपण पाहणार आहोत पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळामध्ये काही साम्य आहे आणि काही फरक आहे. कालपट्टीवर जर बघितलं तर पूर्ण भूतकाळ हा भूतकाळामध्ये घडतो, त्याचा वर्तमान काळाशी संबंध काही नसतो. जी घटना मात्र साम्य काय आहे, हा काळ कधी वापरतात, एखादी घटना सातत्याने घडते आणि त्याचबरोबर त्याच्या काळाचा निर्देश केलेला आहे की हे आम्ही इतकी वर्ष करत आलेले आहोत. वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ करत आलेले आहोत आणि इथे करत राहिलो होतो किंवा करत आलेलो होतो. पूर्ण भूतकाळ आहे आणि होतो एवढाच फरक आहे, बाकी नियम सारखेच. सूत्र बघा, सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि कालदर्शक क्रियापद हॅड बीन. हा पुन्हा एक महत्वाचा फरक आहे. कर्ता कुठलाही असो, आय, यू म्हणजे मी, यू म्हणजे तुम्ही, वी, दे, ही, शी, इट या सर्वांना हॅड बीन लागतो. मात्र प्रेझेंट टेन्स मध्ये प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी एकवचनाला हॅज बीन लागतं. आय, वी, यू आणि दे यांना हॅव बीन लागतं. इथे सगळ्यांना हॅड बीन लागतं. आता इथे काय आहे, आपण साधा पूर्ण वर्तमान काळामध्ये बघितलं होतं की जी क्रिया सातत्याने घडते, उदाहरणार्थ शिकवणं. पहिलं वाक्य घेऊया म्हणजे आपल्याला कळेल. श्री साळवी हॅड बीन टीचिंग फॉर 15 years. साळवी सरांनी इथे शिकवलं, मग सुट्टी लागली, पहिलं सत्र संपलं, पुन्हा शिकवलं, सत्र संपलं, पुन्हा शिकवलं, सत्र हे चालत राहिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य आहे, मध्ये मध्ये खंड पडलेला आहे, पण तीच क्रिया आहे. तसंच खेळण्याच्या बाबतीत सचिन टेस्ट खेळला, नंतर वन डे इंटरनॅशनल खेळला, मग 2020 खेळला, असा तो खेळत आला आणि हा काळ 20 वर्षाचा आहे, 15 वर्षाचा आहे. काळाची लांबी महत्वाची नाही, हे वर्तमान पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ दोन्हींनाही लागू आहे आणि म्हणून हे तुटक दाखवलेले आहे. आणि एक सलग क्रिया, उदाहरणार्थ ज्योती हॅड बीन कुकिंग सिन्स 8 o'clock. आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळी मी कोणाला तरी सांगतोय ज्योती आहे ना सकाळी 8 वाजल्यापासून जेवण करत राहिली होती आणि ही क्रिया तिची इथे संपली भूतकाळात. मी आता संध्याकाळी इथे बोलतोय, इथे सुरुवात झाली 8 वाजता, कदाचित हे 10 वाजता संपलं असेल किंवा 11 वाजता संपलं असेल, माहित नाही. हा 3 तासाचा अवधी झाला अन्न रांधण्याचा, स्वयंपाक करण्याचा. आणि हा जो आहे हा 20 वर्षाचा असू शकेल किंवा साळवी सर 15 वर्ष शिकवत आले, तो हा 15 वर्षाचा कालावधी झाला. हे काय किती मोठा आहे ते महत्वाचं नाही, 2 गोष्टी महत्वाच्या. कृती पूर्ण होऊन पुनरावृत्ती होणं किंवा कृती सलग होणं आणि
त्याच्या वेळेचा उल्लेख होणं आवश्यक. मेजर ध्यानचंद हॅड बीन प्लेइंग हॉकी फॉर 15 years. हॉकीचा जादूगर समजले गेलेले मेजर ध्यानचंद होते, ज्यांना हिटलरने स्वतः प्रसन्न होऊन सांगितलं होतं, तू जर्मनीचा नागरिक हो आणि आमच्या देशाकडनं खेळ. त्याला त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिलं होतं, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, आमची कला विकाऊ नाही. तसा थोर खेळाडू ते 15 वर्ष खेळत राहिले होते. भूतकाळ समजा ज्यांचे आत्ताही आहेत आणि अजूनही खेळत आहेत, तर ह्या हॅडबीनच्या ऐवजी ते ध्यानचंद म्हणजे तो ध्यानचंद. इंग्रजीमध्ये आदरार्थी बहुवचन नाहीये, म्हणजे ही. तृतीय पुरुष एकवचन ध्यानचंद, म्हणून इथे हॅज आलं असतं. हे इथे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये साम्य काय आहे? कृती पूर्ण होते, थोडासा खंड पडतो, पुन्हा चालू होते, पुन्हा खंड पडतो, पुन्हा चालू. हॉकी खेळ आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, 15 वर्ष, आणि वेळेचा उल्लेख. पण हे भूतकाळात घडतंय म्हणून हॅड बीन. पण हीच कृती व्यक्ती अजूनही जिवंत आहे. आशाबाईंच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो, गेले 50 वर्ष त्या गात आहेत आणि कदाचित ह्याच्या पुढेही ते राहणार आहेत. हा फरक आहे. हे भूतकाळात घडलं आणि इथेच संपलं, वर्तमान काळात घडत नाहीये. इथे हे दाखवलेलं आहे, हे भूतकाळात घडत आलंय, सातत्याने घडत आलंय, आत्ता पण घडतंय आणि कदाचित पुढेही घडणार आहे. हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्यातला फरक आहे. आणि म्हणून याच्यातलं कालदर्शक क्रियापद हॅड बीन आहे. सगळ्यांना हॅड बीन लागतं आणि इथे तृतीय पुरुष एक वचनाला हॅज बीन लागतं आणि बाकी सगळ्यांना हॅव बीन लागतं. आणि जे कृतीदर्शक क्रियापद आहे हे कालदर्शक आणि हे लेक्सिकल वर्ब, हे ऑक्झिलियरी वर्ब. ए म्हणजे ऑक्झिलियरी, कालदर्शक म्हणजे दुय्यम क्रियापद, कृतीदर्शक म्हणजे मुख्य क्रियापद. क्रियापदाचं पहिलं रूप त्याला आयएनजी लागतं. टीच टीचिंग, कुक कुकिंग, प्ले प्लेइंग, सिंग सिंगिंग, डू डुईंग. लता हॅड बीन सिंगिंग सिन्स 1932. इथे हॅड बीन म्हटलं, इथे 32 सालापासून लताबाई अलीकडेच गेल्या 2020-2021, 32 ते 2021 हा काळ इथे दाखवलाय. तो काळ 50 वर्षाचा असेल. ज्या वेळेला मी साल्विंगच्या शिकवण्याच्या कारकिर्दीबद्दल बोलतो त्यावेळेला हा काळ 15 वर्षाचा असेल. ज्यावेळेला मी ज्योतीबद्दल बोलतो, तिच्या अन्न शिजवण्याबद्दल बोलतो, ती एक सलग प्रक्रिया आहे पण वेळेचा उल्लेख आहे. म्हणून शी हॅड बीन कुकिंग. आज सकाळी 8 वाजता तिने जेवण करायला सुरुवात केली, 10 वाजता संपवलं. आणि मी आत्ता हे तुम्हाला सांगतो ज्याला ही प्रक्रिया संपली म्हणून मी इथे हॅड बीन म्हणतो. पण जर ज्योतीचं इथे कुठेतरी सुरू झालं असतं संध्याकाळचं जेवण, संध्याकाळी 5ला तिने सुरुवात केली आणि 7 वाजेपर्यंत ती स्वयंपाकघरात अडकली, तर ते इथे आलं असतं. मग मी हॅड बीनच्या ऐवजी हॅज बीन वापरलं असतं. तिसरं, दे हॅड बीन डुईंग प्रॅक्टिस. इथे एक महत्वाची सूचना, हे नाम आहे. इथे प्रॅक्टिस म्हणजे सराव, पण इथे जर एस आलं तर ते क्रियापद होतं. याचा अर्थ सराव करणे, मग तिथे डुईंग वापरण्याची गरज नाही. दे हॅड बीन डुईंग प्रॅक्टिस सिन्स डॉन. तो डॉन नाही, डॉन म्हणजे उगवता सूर्य, नुकती झालेली पहाट. म्हणजे ही मंडळी पहाटे आली मैदानात आणि तेव्हापासून सराव करतात.
ॲथलेटिक असतील तर धावण्याचा सराव करत असतील, कबड्डी प्लेयर्स असतील तर खेळाचा सराव करत असतील, क्रिकेट प्लेयर्स असतील तर नेट लावून बॅटिंगचा बॉलिंगचा सराव करत असतील. पण सकाळपासून हे करत होते आणि मी आता कदाचित रात्री बोलतोय की ते आहे ना, सकाळपासून सराव करत राहिले होते, आहेत नाही, होते हॅड. तर पूर्ण भूतकाळामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या. वर्तमान काळाप्रमाणेच त्याच्यामध्ये बीन येतं. दुसरं जे क्रियापद आहे त्याच्यापुढे ING येतं. आणि तिसरं आणि महत्त्वाचं फॉर किंवा सिन्स. फॉर म्हटल्यानंतर कालावधी किती लांब आहे त्याचा उल्लेख होतो, आणि सिन्स म्हटलं तर कुठनंही क्रिया सुरू झाली, कधीपासून सुरू झाली ते म्हटलेलं त्याचा निर्देश करावा लागतो. हे साम्य आहे पास्ट प्रेझेंट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. फरक फक्त इथे हॅड येतं आणि इथे हॅज आणि हॅव बीन येतं. या पलीकडे दोघांमध्ये फरक नाही, नियम तोच. ज्या क्रियेमध्ये सातत्य आहे, जी सलग होते आहे, आणि ज्या क्रियेच्या सुरुवातीचा कालावधी किंवा कालावधी किती आहे याचा उल्लेख वाक्यात झालाय, त्यावेळेला चालू वर्तमान काळ किंवा चालू भूतकाळ न वापरता पास्ट परफेक्ट म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावं. मला वाटतं हे जे स्पष्टीकरण दिलेलं आहे हे तुम्हाला समजलं असेल, बारकावे समजले असतील, आणि चुका कुठे होतात या टाळाव्यात ते समजलं असेल. कृपया फळ्यावर जे लिहिलेलं आहे ते तुम्ही लिहून घ्या. आणि हे सगळं वहीत लिहून घेतल्यानंतर जे तोंडी समजावून दिलंय तुम्हाला, बारीक सारीक उदाहरणासकट, बारकाव्यांसकट, ते लिहून घ्या. त्याचं मनन करा, उजळणी करा. अशा प्रकारची इतर वाक्य लिहिण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा, वेगळी क्रियापदं घेऊन, आणि इंग्रजी शिका. पण इंग्रज होऊ नका. नमस्कार. भेटूया 72व्या भागात.